हा मित्रांनो, माझं नाव आकाश म्हणजे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आहे रविवार, तारीख आहे 24 ऑगस्ट। तर आज जसं मी आधी व्हिडिओ सांगितलं, मी संडेला मुंबईला जाणार होतो। तर मी आता दुपारचे 3 वाजता मी निघालोय आणि मी जाताना ओल्ड हायवेवरनं जाणार आहे। तर का ते कारण सांगतो मी तुम्हाला। कारण जाताना मी एकटाच आहे सध्या, आता चाललोय। तर त्यामुळे माझ्या डोक्यात विचार होता की आता उबरची ट्रिप पिकअप करून जाऊया, म्हणजे कसं जायचं आपला जो खर्च आहे तो जरी निघतो। कारण टोल 320 रुपये लागतोच आणि आपलं सीएनजी तर जात। जर ट्रिप भेटली तर ते दोन्ही काम आपलं होऊन जात आहे आणि यायचा पण खर्च निघून जातोय। मला फक्त वन डे, मला सकाळी जायचं, रात्री परत यायचं। तर त्यामुळे मी आता ओल्ड हायवेने निघालो। आता तळेगावचा टोल क्रॉस करणार आहे। तर तळेगावचा टोल तर आपल्याच भरावा लागणार आहे। तर त्या पुढं जो मावल वगैरे आहे तर तिथनं माझा पिकअप करावा लागणार आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे लोणावळामध्ये ओला उबर बॅन आहे। तर जसं रेसॉर्ट झालं वगैरे, तिथनं स्टेशन झालं, तर बस स्टँड झालं, तिथं तुम्ही कोणतंही ट्रिप पिकअप नाही करू शकत। कारण तिकडचे लोक पिकअप करून नाही देत। जर तुम्हाला ट्रिप भेटली तर तुमचे चान्सेस एवढेच आहे की एक तर लोणावळ्याच्या आउटसाईडनं जर भेटली ट्रिप, विलाची करंट लोकेशन विला असेल कुठं आउटसाईडला जो विला रिसॉर्ट असतात, तर तिथनं भेटली तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यात काही इश्यू नाही आहे। बट तुम्ही असं प्रॉपर लोणावळ्यामध्ये जाऊन पिकअप आणि ड्रॉप करू नाही शकत। म्हणजे ड्रॉप करू शकतो, फक्त पिकअप नाही करू शकत। ही गोष्ट लक्षात ठेवा। जर कोणाला असं कधी बायचान्स तळेगाव साईडला आले आणि तुम्हाला पिकअप आला तर आधी बघा, चेक करा पिकअप कुठं आहे। जर लोणावळ्याच्या मेन लोणावळ्यामध्ये असेल तर स्टेशन रोडला किंवा बस स्टँड रोडला किंवा जो रिसॉर्ट आहे वेट एन्जॉय तिथं असेल तर तिथनं पिकअप नका करू। कारण तिथनं जर तुम्ही पिकअप करायला गेले तर तिथे लोकल तुम्हाला अजिबात पिकअप करून देणार नाही। तुम्हाला ट्रिप तिथल्या हँड टू हँड कॅन्सल करावे लागेल। तर ठीक आहे, तर तळेगावचा टोल क्रॉस केला तर तुम्हाला सांगतो कशी ट्रिप लागते, कुठली लागते। तर बघूया आपण। मी आता तळेगावच्या टोलवर आलोय। तर मी अजून तर ऑनलाईन नाही गेलोय, कारण आता ऑनलाईन गेलो तर आपल्याला लोकलच्या ट्रिप पडणार आहे। इथलं म्हणजे पुण्याला जाणार आहे किंवा लोकल जे इथं कुठं असेल जवळ पिकअप ड्रॉप वगैरे, किंवा पुण्या सिटीकडे जाणार आहे, इथले ट्रिप पडणार। म्हणून आता ऑनलाईन नाही जायचं। आता तळेगावचा टोल जो आहे तो क्रॉस करावा लागला आपल्याला। तर हा तळेगावचा टोल क्रॉस करून पण आपल्याला अजून 8-9 किलोमीटर पुढे जावं लागणार आहे। त्यानंतर आपल्याला काय ते तिथं ट्रिप लागू शकतात। टोल क्रॉस केला आपण, तर बघूया अजून तळेगावचा पुढचे 2 चौक पण आपल्याला क्रॉस करावं लागणार आहे। त्यानंतर मी ऑनलाईन जातो आणि ऑनलाईन गेला सांगतो ट्रिप किती वेळ लागतो ट्रिप लागायला मुंबईच्या, आणि काय रेटने लागते ते पण मी शो करेल, त्यानंतर एक्सेप्ट करेल। तर तुम्ही बघू शकता आता हे वडगाव आपण क्रॉस केलंय आणि आता मी इथं ऑनलाईन जातोय डिवाइसमध्ये। तर आता इथनं बघूया आपल्याला कुठली ट्रिप लागते। तर ट्रिप चांगली 2000 किंवा 1800च्या आसपास लागली तर ठीक आहे। तर जर आपल्याला परवडत जायला पण बघूया तरी किती लागते बघूया। जास्त पण कमी रेटवाली ट्रिप नाही घ्यायची आहे। जर जास्त जवळ झालं, जर ट्रिप नाही लागली तर एक टाईमला विचार करूयात। पण मला वाटत नाही की कमी रेटची ट्रिप लागल। तरी बघूया आता किती वेळ लागतं ट्रिप लागायला। आता तिथं ऑनलाईन आलोय, तर ट्रिप लागल्यावर देतो अपडेट। बघू शकता इकडनं मला ट्रिप लागली, त्यानंतर कुठला ते स्पॉट आहे खंडाळ्याचा, तर तिथपर्यंत पोहोचलो। त्यानंतर मला ट्रिप पडली। मी मला वाटलं ट्रिप नाही पडणार, कारण मी सरळ असं येत राहिलो। एक ट्रिप लागलेली मुलुंड होतं, पण त्यांना काय जायला मला 5 वाजता निघालं। ठीक आहे, कॅन्सल करा, ट्रिप नाही मग थोड्या आणि मग 2 ट्रिपला पुण्याला मुंबईला जायचं होतं, त्यामुळे मी एक्सेप्ट नाही केली। आता इथं लागली ट्रिप मला, तर चाललं एक नंतर पिकअप ड्रॉप केला सांगतो की हा चेक दाखवलेला काय। तर आपण मुंबईला ट्रिप ड्रॉप केली, मी व्हिडिओ तिथं बनवला नाही, थोड्याने बनवतो थोडा फ्री झाल्यावर। तर ते आपल्याला बघू शकता 1216 रुपये भेटले। टोलचे वेगळे तो वाचलाय, तर 1200 रुपये आपल्याला भेटले। म्हणजे जायचा मला टोलच्या त्यातनं 320 गेले। सीएनजी आहे जो परत भरला, अर्धी टाकी झाली, अर्धी टाकी भरली, म्हणजे 300-350 मध्ये होऊन जाईल। म्हणजे 600 रुपये आपल्याला प्रॉफिट राहतोय। तर ठीक आहे। तर मित्रांनो, मी फक्त हा व्हिडिओ यासाठी बनवला, कारण बायचान्स जर कोणाचं मुंबईला येत वगैरे असेल तर तुम्ही ऑनलाईन जाऊन म्हणजे लोणावळ्याच्या इथं ऑनलाईन जाऊन पिकअप करून येऊ शकता जर एकटं असेल तर। आणि बायचान्स जर तुमचं रिटर्न जायचं पण लगेच फिक्स झालं तर तुम्हाला रिटर्नची पण ट्रिप लागू शकते। मी 100% सांगू शकत की लागलच, पण लागू शकते, मी तुम्हाला हे सांगतोय। आणि फक्त लोणावळ्यामध्ये पिकअपचा पॉईंट सांगतो, तुम्ही स्टेशनकडनं किंवा बस स्टॉपकडनं पिकअप नका करू। तिथनं लोकल तुम्हाला पिकअप करून देणार नाही। जो वेट एन्जॉय रिसॉर्ट वगैरे आहे तिथनं तुम्हाला पिकअप वगैरे करायला भेटणार नाही। मी जो हा पिकअप करायला तो खंडाळ्यामधून केला। मला तर वाटत नव्हतं की ट्रिप लागल वगैरे। तिथं मला फक्त पुण्याच्या लागत होत्या, 2-3 लागल्या, पण मी पुण्याला नव्हतं म्हणून तिथल्या एक्सेप्ट नाही केल्या। बाकी तिथं
मी खंडाच्या इथं घाटात पोहोचलो तर मला वाटलं आता रिकामा जावं लागेल, पण मला ट्रिप लागली, मी एक्सेप्ट केली आणि आलो. आता त्यांना कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता इथनं मी आपलं काम वगैरे करणार आहे आणि रात्रीच परत जाणार आहे, कारण मंडेला परत आपल्याला कामावर जायचं आहे. तर हेच एक छोटी फार इन्फॉर्मेशन शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. बाकी जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जर कोणाला वाटतंय की या टाईम वगैरे जास्त जातो, कस्टमरला ड्रॉप करा वगैरे आणि मग आपलं काम करा, तर तुम्ही डायरेक्टली पण जाऊ शकता. असं काय नाही कमी. मी फक्त जस्ट आज येताना असं ट्राय केलं म्हणून हा तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण आपल्या डेलीच्या अर्निंगमध्ये.